आकड्यांची जुळवाजुळव होत नसल्यानं शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक. ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी शिवसेनेचा आकडा अपूर्ण. आकडा पूर्ण होण्यासाठी शिंदेंची ठाकरेंच्या खासदाराला मंत्रिपदाची ऑफर. गोकुळ गीते नाशिक विधान परिषद लढवण्यावर ठाम. फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असल्यानं गीते उपमुख्यमंत्री शिंदेंची घेणार भेट. अनेक नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा गीतेंचा दावा. नाशिक विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर. गोकुळ गीते यांना भाजप पाठबळ देत असल्याची चर्चा. आज मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक. गिरीश महाजन यांच्या ऑपरेशन ब्लू स्टारवरील विधानावर भाजपच्या वरिष्ठांची नाराजी. गिरीश महाजनांची भूमिका वैयक्तिक. चहूबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण. दोन्ही राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन. दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भाऊक, तर मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण. राज्यातील एका मोठ्या नेत्यावर लक्ष्मण हाकेंची टीका. पुतण्या, मुलगा आणि तो मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्या नेत्याचं बोलणं मला खटकलं. हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा महाविक्रम. पंडित जवाहरलाल नेहरूंना टाकलं मागे. पंडित नेहरूंचा सलग 4397 दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोदींनी तोडला. आज एनडीएच्या प्रमुख नेत्यांकडून मोदींचा सन्मान. मुंबईमध्ये पुन्हा मराठी माणसाला डावलल्याचा प्रकार झाल्याचा आरोप. 25 लाखांच्या पॅकेजच्या जाहिरातीवर फक्त गुजराती मारवाडी उमेदवारांची अट. मराठी एकीकरण समिती आक्रमक. कंपनीला विचारणार जाब. मुंदुखरात प्रकरणातील कथित अश्लील व्हिडिओ परदेशामध्ये 20 रुपयात विकल्याचा धक्कादायक प्रकार. सायबर पोलिसांनी तब्बल 34 टेलिग्राम ग्रुप शोधले. श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समध्ये व्हिडिओ विकल्याची माहिती. बेस्टच्या ताफ्यातील ऑलेक्ट्रा बसची होणार ब्रेक तपासणी. दादरमधील अपघातानंतर कंपनीला अहवाल सादर करण्याच्या सूचना. ब्रेकसह अन्य यंत्रणा तपासण्याचे निर्देश. मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे तळकोकणातच रेंगाळला. मुंबईकरांना मान्सूनची आणखी प्रतीक्षा करावी लागणार. मान्सूनच्या आगमनासाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागणार. राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर. राज्यातील सर्व धरणांमध्ये सध्या केवळ 25.79% पाणीसाठा शिल्लक. महाराष्ट्रावरील दुष्काळाचं सावट अधिक गडद. राज्यावर वीज टंचाईची टांगती तलवार. कोयना वीज प्रकल्पातील वीज निर्मिती पाण्याअभावी ठप्प. वीज प्रकल्पातून अंतर्गत वापरासाठी अवघी 40 मेगावॅट इतकीच वीज निर्मिती. कोल्हापूरमध्ये जुन्या वादातून रिक्षा चालकाची धारदार शस्त्रानं वार करत निर्घृण हत्या. तलवार, एडका, सत्तूरनं डोक्यात आणि मानेवर वार. 5 तासात आरोपी ताब्यात. आरोपींमध्ये 2 अल्पवयीन. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्यानं कर्करोगावरील जीवरक्षक औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण किमती वाढवण्यास मंजुरी देण्याच्या विचारात. इराणचा हॉर्मुझ सामुद्रधुनीतील अमेरिकेच्या हेलिकॉप्टरवर हल्ला. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. बदला म्हणून अमेरिकेचा हॉर्मुझच्या जवळील इराणी ठिकाणांवर हल्ला. पश्चिम आशियातील तणाव आता आणखी वाढण्याची शक्यता.